मी चव्हाण सर स्वागत करतो तुमचं CP अकॅडमी यूट्यूब चॅनलला। बघू आपण आज नफा तोटाला प्रश्न। एका कपाटाची मूळ किंमत 5,000 रुपये होती, ती जर 4,000 रुपयामध्ये विकली तर शेकडा तोटा किती, असा प्रश्न विचारलेला आहे। बघा, त्या कपाटाची एकूण मूळ किंमत किती होती? 5,000। आता जे 5,000 रुपये आहे ते बरोबर किती पर्सेंटेज? 100%। एकूणच किंमत जर असेल तर ते 100%। आता आपल्याला विचारलेलं आहे 4,000, ती कपाट किती रुपयाला विकली? 4,000 रुपयाला विकलेली आहे। बघा, 4,000 रुपयामध्ये विकली तर शेकडा तोटा किती? आपल्याला इथं किती तोटा झालेला आहे असं विचारलेलं आहे। त्याच्यासाठी मूळ किंमत 5,000 100% आहे। आता काय करायचं आहे, 4,000 आहे ना, त्या 4,000चा 100शी गुणाकार करून घेऊ आणि 5,000चा इथे काही नाही म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्काशी गुणाकार करून घेऊ। तर बघू आपण 4,000 गुणिले 100 छेद 5,000। आता काय करायचं, हे 3 शून्य गट, हे 3 शून्य गट राहिलं काय आपल्याकडे? 5 1 5, 5 दुनी 10, हा शून्य इथला वरी देऊन देऊ। आपल्याकडे आता शिल्लक राहिलं 4 गुणिले 20, बरोबर या दोघांचा आपल्याला गुणाकार करून घ्यायचा आहे। तर आपण गुणाकार करून घेऊ। 4 गुणिले 20 बरोबर 4 दुनी 8, म्हणजेच 80%। जर 100%मधून बघा 100%मधून 80% गेले तर शिल्लक किती राहतात? 20%। हे 20% जे आहे ना ते तोटा झालेला आहे। ही झाली आपली एक स्टेप। आता आपण दुसऱ्या स्टेपने पण उत्तर काढता येतो, तर आपण आता दुसऱ्या स्टेपने उत्तर काढू। बघा, एकूण मूळ किंमत किती आहे? 5,000 रुपये, त्याच्यातून 4,000 रुपये मायनस करून घेऊ। ज्या 5,000ची ती वस्तू होती तर त्या वस्तूला 4,000 रुपयामध्ये विकली तर शिल्लक किती राहतात? 5मधून 4,000 गेल्यावर 1,000, हा 1,000 शिल्लक राहिले। आता काय करायचं आहे, जे 1,000 रुपये निघाले म्हणजे याच्यात 1,000 रुपये आपण मायनसमध्ये गेलो। सरळ 1,000 गुणिले 100, आपण टक्केवारी 100मध्ये काढतो म्हणजे 100 भागिले 5,000, कारण मूळ किंमत आहे, मूळ किंमत खाली घ्यायची। लक्षात असू द्या, या दोघातून शिल्लक जो निघतो तो इथे घ्यायचा, त्याच्या बाजूला 100 घ्यायचे आणि खाली 5,000 घ्यायची, जी मूळ किंमत आहे ती खाली घ्यायची। आता हे 3 शून्य गट, हे 3 शून्य गट, 5 1 5, 5 दुनी 10, हा शून्य इथे देऊ। 20%, 20% तोटा काय आहे? तोटा समजलं? दुसरा बघूया, प्रश्न दुसरा बघूया। जर आरवने 5,000, बघा 5,000 रुपयाचा TV 6,500 रुपयामध्ये विकला तर शेकडा नफा किती? याच्या मागच्या प्रश्नामध्ये बघितला आपण, त्याच्यात तोटा दिलेला होता। ह्या प्रश्नात बघितलेला आहे आपण, या प्रश्नात काय दिलेलं आहे? नफा दिलेला आहे, की काय दिलेलं आहे? शेकडा नफा। तर बघू आपण नफा 5,000 बरोबर मूळ किंमत किती आहे? 100%। आता त्याने ते 6,500 रुपयामध्ये विकला। किती रुपयात विकला ती TV? 6,500 रुपयात। आता इथे काही नाही म्हणजे प्रश्नचिन्ह। आता काय करायचं, यांचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा। 6,500चा गुणाकार 6,500चा गुणाकार 100शी करायचा, खाली घ्यायचा। आता हे 2 शून्य गट, हे 2 शून्य गट, हा 1 शून्य गट, हा 1 शून्य गट, शिल्लक काय राहिला आपल्याकडे? 5 5 1 5, 5 1 5, शिल्लक किती राहिले? 1, 5 3 15, हा शून्य इथे देऊन देऊ म्हणजे शिल्लक किती राहतात? 130। आता 130 मायनस 100 बरोबर शिल्लक किती राहतात? 30। हे 30च जे आहे ना, 30% नफा झालेला आहे। काय झालेला आहे? आरवला 30% नफा झालेला आहे। दुसऱ्या पद्धतीने पण बघूया आपण, निघते का? 6,500 रुपयाला ती वस्तू विकलेली आहे, त्याच्यातून आपण 5,000 मायनस करून घेऊ। आता मायनस केल्यावर शिल्लक किती राहतात? 1,000
500 रुपये. ठीक आहे. आता जे 1500 रुपये आहे याचा गुणाकार 100शी करायचा. कधी पण नफा तोट्याचा असा प्रश्न आला ना तर जी 1500 जी या दोघांची जी वजाबाकी निघेल ते फ्रंटला लिहायची. फ्रंटला गुणिले इथे 100 लिहून घ्यायची. सरळ शेकडा 100मध्ये काढतो आणि जी मूळ किंमत आहे मूळ किंमत खाली लिहायची 5000 रुपये. ठीक आहे. हे 3 शून्य कट, हे 2 आणि हा एक 3 शून्य कट. आपल्याकडे काय राहिलं 5 एक 5, 5 त्रिक 15, हे 30. सरळ इथे उत्तर आलं. बरोबर 30% नफा. किती टक्के नफा झाला तुम्हाला? 30% नफा झाला. कोणाला झाला? आरवला झालेला. ही स्टेप 1 आहे आणि स्टेप 2 आहे. दोन्ही स्टेपने शिकवण्याचा प्रयत्न करत आहो. जी स्टेप तुम्हाला जमेल दोन्ही पण लक्षात ठेवा, कारण परीक्षेला कोणती दोन्हीपैकी एक जरी आठवली तरी तुमचं उत्तर चुकायला नको आहे, त्या उद्देशाने मी सांगत आहे. बघा हा प्रश्न तिसरा आहे. एका वस्तूची किंमत 10,400 रुपये आहे व विक्री किंमत 5,200 रुपयेला विकली. शेकडा तोटा किती? शेकडा तोटा विचारलेला आहे आपल्याला. बघू आपण. याच्या आधी तोटा बघितला आहे, त्याच्यानंतर नफा, आता तोटा बघितला आहे. बघा मूळ किंमत किती आहे? एकूण 10,400 रुपये. ठीक आहे. हे किती आहे? 100%. आता 5,200, ही 5,200 रुपयाला त्याने विकली आहे. किती? 5,200 रुपयाला त्याने ती वस्तू विकलेली आहे. बरोबर किती? आता हा प्रश्न विचारलेला आहे. 5,200चा गुणाकार 100शी करून घेऊ आणि 10,400चा गुणाकार क्वेश्चन मार्काशी करून घेऊ. बरोबर 5,200 गुणिले 100 छेद 10,400. आता काय करायचं? वरचे 2 शून्य कट, खालचे 2 शून्य कट. 52 एक 52, 52 दुने 104. शिल्लक काय राहिलं आपल्याकडे? 2/100. बरोबर बे एक बे, बे पंचे 10, बरोबरच 50%. आता 100%मधून जर आपण 50% मायनस केले तर शिल्लक किती राहतात? 50%. 50% तोटा झालेला आहे. आता ही झाली स्टेप पहिली, 50% तोटा. आता बघूया आपण स्टेप दुसरी. आता स्टेप दुसरी बघण्यासाठी काय करावं लागेल? 10,400 मायनस 5,200 बरोबर यांची वजाबाकी येते 5,200. आता बघा 5,200 गुणिले 100 छेद 10,400 ही मूळ किंमत आहे. मूळ म्हणजे त्या वस्तूची खरीखुरी किंमत म्हणजे 10,400 आणि 5,200ला जे विकलेली किंमत आहे पुढच्या व्यक्तीला ती किंमत. आता काय करायचं? हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. 52 एक 52, 52 दुनी किती? 104. बे एक बे, बे पंचे 10. इथे पण 50% तोटा आलेला आहे. बघा दोन्ही स्टेप, ही स्टेप 1 आहे आणि ही स्टेप 2 आहे. दोन्ही स्टेपने तुम्ही सोडवा. जी स्टेप तुम्हाला योग्य वाटेल ती घ्या. एका व्यापाऱ्याने काही पुस्तके 2,760 रुपयाला विकली. त्यामुळे त्यास 20% नफा झाला. तर त्या पुस्तकाची मूळ किंमत किती? इथे आपल्याला विचारलेलं आहे त्या पुस्तकाची मूळ किंमत किती आहे. बघा त्या व्यापाऱ्याने 2,760 रुपयाला काही पुस्तके विकली माहिती नाही, त्यामुळे त्याला 20% नफा झालेला आहे. म्हणजेच हे 2,760 रुपये याच्यातच मूळ किंमत दिलेली आहे, म्हणजे याच्यात नफा ऑलरेडी दिलेला आहे. तर बघून घेऊ आपण काय करायचं ते. 2,760 रुपये बरोबर नफा किती झालेला आहे? 20%. म्हणजेच मूळ किंमत किती आहे? 100 प्लस 20 बरोबर 120. आता इथे 2,760 बरोबर 120, हे 120 बरोबर आपल्याला काय काढायचं आहे? 100%. आता इथे 100% घेऊ. इथे काही नाही म्हणजे क्वेश्चन मार्क. आपल्याला माहिती नाही आहे मूळ किंमत किती आहे, मूळ किंमतच काढायची आहे. आता 100चा गुणाकार 2,760शी करायचा आणि 120चा गुणाकार क्वेश्चन मार्काशी करायचा.
2760 गुणिले 100 छेद 120. इथे क्वेश्चन मार्क आहे. आता काय करायचं आहे, हा शून्य कट हा शून्य कट. आता आपल्याकडे काय शिल्लक राहिला, 276 गुणिले 100 छेद 12. आता या दोन्ही संख्येला 12ने भाग जातो का बघूया. 12 एक 12, 12 दुने 24. शिल्लक किती राहिले, 27मधून 24 गेल्यावर 3, 12 त्रिक 36 म्हणजेच 3 राहिले आपल्याकडे. आता आपल्याकडे राहिले काय शिल्लक, 23 आणि 100. ह्या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा. 23 गुणिले 100 बरोबर 23 एक 23 बरोबर 23. आता हे 2 शून्य इथे देऊ म्हणजे 2300. 2300 याची काय राहील, ही मूळ किंमत. काय राहील, मूळ किंमत 2300 रुपये राहील. चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका. प्रश्न, एका टेबलाची किंमत, विक्री किंमत. एका टेबलाची विक्री किंमत 1650 रुपये ठेवल्यामुळे 10% नफा झाला, तर त्या टेबलाची मूळ किंमत किती. बघा, 10% नफा म्हणजेच एकूण किंमत किती आहे, 100% अधिक 10% बरोबर किती होतात, 110%. हे जर समजलं तर गणित आपल्याला येऊन जाईल. आता काय करायचं आहे, 1650 बरोबर किती, 110%. तर आपल्याला पाहिजे काय, 100%. आता 100% खाली लिहायचे, 110च्या खाली. आता 1650चा गुणाकार 100शी करायचा आणि 110चा गुणाकार इथे क्वेश्चन मार्काशी करायचा. ठीक आहे. आता काय करायचं, 1650 गुणिले 100 हे 100 आणि खाली 110. हा एक शून्य गट हा एक शून्य गट. 11 एक 11, 11 एक 11. शिल्लक 5 राहिले, 11 5 55 बरोबर आपल्याकडे 15 आणि 100 शिल्लक आहे. तर त्या दोघांचा गुणाकार करून घेऊ. 15 गुणिले 100 बरोबर 1500. ही जी 1500 रुपये आहे ना, ही आहे मूळ किंमत. काय, मूळ किंमत. त्या वस्तूची प्रॉपर किंमत किती आहे, 1500 रुपये. त्याला नफा किती भेटला आहे, 150 रुपये. किती नफा भेटला आहे, 150 रुपये नफा. म्हणजेच हे 10% जे आहे, 10% ते किती आहे, हे 10%. हे 10% जे आहे ना, तेच 150 रुपये आहे. तुम्हाला शिकवण्याची पद्धत आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बघा, एका मोबाईलची विक्री किंमत 10,800 रुपये आहे, तेव्हा त्यावर 25% तोटा होतो, तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती. आपल्याला काय विचारलेलं आहे, खरेदी किंमत. तर बघू आपण, विक्रीची किंमत किती आहे, 10,800 रुपये. ज्यावेळेस तो व्यक्ती हा मोबाईल 10,800 रुपयाला विकतो, त्यावेळेस त्या व्यक्तीला 25% तोटा सहन करावा लागतो. तर आपण बघूया आता त्याची मूळ किंमत किती रुपये होती, म्हणजे 25% किती होती. आता काय करायचं, जे 10,800 रुपये आहे ना, ते घ्यायचे बरोबर एकूण टक्के किती काढतो आपण, 100मधून. ठीक आहे. तर त्याच्यातून 25% मायनस करून घ्यायचे. शिल्लक किती राहिले, 75%. हे जे 75% आहे तेच काय आहे, 10,800 रुपये 75%. आता आपल्याला काय काढायचं आहे, 100%. आता यांचा तिरपा गुणाकार करून घेऊ. 10,800 गुणिले 100. आता काय करायचं आहे, 10,800 गुणिले 100 छेद 75. आपण 75 काय घेतले, कारण 25% तोटा झालेला आहे. आता 25ने भाग देऊ. 25 त्रिक 75, 25 चोक 100. आता 3 एक 3, 3 त्रिक 9, शिल्लक 1 राहिलं. 3 सक 18, हे 2 शून्य इथे द्यायचं. आता आपल्याकडे काय शिल्लक आहे, 3,600 गुणिले 4. 3,600 गुणिले 4 यांचा गुणाकार करून घेऊ. आता
4 सक 24ला 4 हातचे 2, 4 त्रिकम 12, 12 आणि 2 14, हे 2 शून्य जे शिल्लक आहे ते इथे देऊन देऊ. म्हणजेच 14,400 रुपये त्याची मूळ किंमत राहील. जर आपल्याला हा 25% किती आहे असं प्रश्न विचारला असता तर त्यावेळेस काय करावं लागलं असतं, 14,400 मायनस 10,800 असा लिहून वजाबाकी करून घ्यावी लागली असती. 14मधून 8 गेले, 6 राहिले, इथे 3 राहिले, 3मधून 0 गेले, 3 राहिले, इथे 0, म्हणजे 3,600 रुपये ही काय 25% किंमत राहिली असती. एका घड्याळ 459 रुपयाला विकल्याने खरेदीच्या 15%ने तोटा झाला तर घड्याळाची खरेदी किंमत किती? बघा तोटा किती झालेला आहे, 15%. 459 रुपयाला विकल्याने त्या व्यापार तोटा झालेला असेल तर बघू आपण एकूण पर्सेंटेज कितीमध्ये काढतात, 100 मायनस 15 बरोबर 100मधून 15 गेल्यावर राहतात किती, 85. आता जे 459 आहे तेच 85 आहे. 459 बरोबर 85%. तर आपल्याला काढायचं आहे एकूण 100% काढायचे. आता काय करावं लागेल, 459चा गुणाकार 100शी आणि 85चा गुणाकार क्वेश्चन मार्काशी करून घेऊ आपण. 459 गुणिले 100/85. आता बघा 459 आणि 85ला एका संख्येने भाग जातो. कोणत्या संख्येने, 17ने. 17 पाची 85, 17 दोन्ही 34, शिल्लक किती राहिले, 11. 17 साती 119 बरोबर आपल्याकडे काय राहिलं, 27 गुणिले 100. या दोघांवर 27 एक 27 म्हणजेच 2,700 शिल्लक राहिलं. आता खाली आपल्याकडे 5 शिल्लक राहिलेलं आहे. 5 एक 5, 5 5 25, शिल्लक 2 राहिले, 5 चौक 20 म्हणजेच 540. 100% किंमत म्हणजेच किती होते, 540 रुपये. म्हणजे त्या व्यक्तीला जर आपल्याला याच्यात विचारलं सपोज किती रुपये तोटा झाला तर काय करायचं, 540 वजा 459 बरोबर 1,8,0 म्हणजे 81 रुपये त्या व्यक्तीला तोटा झालेला आहे. आणि जी 540 रुपये आहे मूळ किंमत तीच घड्याळाची खरेदी किंमत आहे, 540 रुपये.